श्री स्वामी समर्थ. अधिक महिना कधी आहे, अधिक महिन्यामध्ये कोणत्या सेवा कराव्यात, आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, अधिक महिना हा 17 मे 2026 रोजी चालू होतोय आणि 15 जून पर्यंत हा महिना आहे. 15 जूनला अमावस्या आहे आणि त्यानंतर 16 जूनला दुसरा महिना चालू होतोय. तर बघा, 3 वर्षातून हा अधिक महिना येत असतो. 3 वर्षातून एकदा आपल्याला सेवेची संधी असते. या अधिक महिन्यामध्ये, अधिक महिना म्हणजेच काय, तर अधिक महिन्याला आपण मलमासही म्हणतो, पुरुषोत्तम मासही म्हणतो, दोंड्याचा महिनाही म्हणतो आणि अधिक महिनाही म्हणतो. तर बघा, पुरुषोत्तम मास म्हणजेच या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायची असते. भगवान विष्णूंना समर्पित असा हा महिना आहे. तर आपण या महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन म्हणजे स्नान केल्याचे खूप महत्व आहे. बघा, तुम्हाला जिथं म्हणजे भगवान विष्णूंची जिथं जिथं तीर्थक्षेत्र आहे तिथं जाऊन तुम्ही तिथं जप तप करू शकता, दानधर्म करू शकता. आता आपल्या महाराष्ट्रामध्येच बघा, पंढरपूर आहे. पंढरपूरला जाऊन तुम्ही चंद्रभागेमध्ये स्नान करू शकता, विठ्ठल भगवानाचं दर्शन घेऊ शकता, तिथंच मंदिरामध्ये बसून नामस्मरण करू शकता. असं जे काही तुम्हाला म्हणजे यथाशक्ती करता येईल तसं तुम्ही करू शकता. बघा, कारण या महिन्यामध्ये नामस्मरण, जप तप दान धर्म याला खूप महत्व आहे. बघा, अनंत पटीने महत्व आहे. या महिन्यात जे काही आपण सेवा करू, जे काही आपण दान करू, त्या म्हणजे अनंत कोटीने त्याचं फळ आपल्याला भेटत असतं. आता अधिक महिन्यामध्ये सेवा केल्याचं एवढं फळ का बरं भेटतं, तर बघा, आता 3 वर्षातून एकदा हा महिना येत असतो. आता 3 वर्षामध्ये आपल्याकडून कळत न कळत ह्या खूप चुका होत असतात, खूप दोष लागलेले असतात आपल्याला, आपल्या हातून खूप पापही घडलेले असतात. बघा, आता जाणून बुजून कोणी काही करत नाही, नकळत अशा गोष्टी घडतात, ते आपल्याला माहित नसतात. तर या सेवा केल्याने त्याचा दोष हा कमी होत असतो, त्या पापातून आपल्याला मुक्ती भेटत असते. तर यासाठी आपण भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. तर भगवान विष्णूंची सेवा कशी करायची आहे, तर बघा, प्रत्येकाकडे बालकृष्णाची मूर्ती असते. बालकृष्णाची मूर्ती नसेल तर तुमच्याकडं शालिग्रामही तुम्ही त्याच्यावरही म्हणजे सेवा करू शकता. तर आपल्याला रोज बालकृष्णांचा अभिषेक करायचा आहे. बघा, या महिन्यामध्ये तर अभिषेक केल्याने काय होतं, तर अभिषेक केल्याने ते जे आपण तीर्थ घेतो, तर ते तीर्थ घेतल्याने आपल्या ज्या काही शरीराच्या व्याधी असतात त्या व्याधी दूर होत असतात. तर आपल्याला म्हणजे अभिषेक करण्यासाठी आपल्याला बालकृष्णाची मूर्ती ताम्हणात घ्यायची आहे. 2 दाणे अक्षता टाकून बालकृष्णांना ताम्हणामध्ये घ्या. श्री राधिका सहित श्री पुरुषोत्तमाय नमः असं म्हणून 2 दाणे अक्षता त्यांच्या समोर टाका. अभिषेक पित्तर्थे आवानार्थे अक्षदाम समर्पयामी असं म्हणून मूर्ती उचलून घ्या. जिथून मूर्ती उचलली त्या जागेवर परत 2 दाणे अक्षता टाका. बालकृष्णांना धुवून घ्या. अभिषेकासाठी गळती चालू करा. तर अभिषेक घेण्यासाठी पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त असं घ्यायचंय. आपण रोज हा अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यावर जे गळतीतलं पाणी असतं ते बालकृष्णाच्या मूर्तीवर वाहून द्यायचंय. मूर्ती छान पुसून घ्यायची आहे. पंचोपचार पूजा करायची. मूर्तीला वस्त्र असेल तर वस्त्र घाला, मुकुट असेल तर मुकुट घाला आणि छान मंदिरामध्ये ठेवून द्यायचे. ठेवून देताना सुप्रतिष्ठितमस्तु असं 3 वेळा म्हणायचंय आणि पंचोपचार पूजा करायची. गंध, धूप, फूल, गंध, फूल, अक्षदा, तुळशीपत्र व्हायचंय, हळदी कुंकू व्हायचंय, धूपदीप दाखवायचंय, नैवेद्य दाखवायचंय. त्यानंतर आपण आरती करायची आहे. अशी ही सेवा आपण रोज करायची. बघा, अभिषेक केल्याचे खूप महत्व आहे. देवाला आपण इतर वेळेस अभिषेक करायला नाही जमलं तरी चालेल, पण या महिन्यामध्ये तुम्ही रोज अभिषेक करा. तर अजून आपण या महिन्यामध्ये आता सेवा काय करायच्या, तर बघा, या महिन्यामध्ये आपण पारायण करू शकतो. बघा, आपलं दिंडोरी प्रणित मार्गाचं मोठं भागवत आहे बघा, 7 दिवसाचं. ते भागवत केल्याने आपला पितृदोष हा कमी होत असतो. पितृदोष हा प्रत्येकालाच असतो, कमी जास्त प्रमाणामध्ये. तर 3 वर्षातून एकदा हा महिना येतोय आणि ही सेवा करायला काहीच हरकत नाही. 7 दिवस, आपले 3 वर्षातले 7 दिवस आपण नक्कीच देऊ शकतो. मोठं भागवत करू शकतो. मोठं भागवत ज्यांना जमत नाही त्यांनी छोटं भागवत करा. संक्षिप्त छोटं भागवत आहे बघा, त्याच्यामध्ये 14 अध्याय आहेत. त्याला साधारण 1 ते सव्वा तास लागतो दिवसातून. तर आपण एवढा वेळ नक्कीच देऊ शकतो आपल्या पितरांसाठी, आपल्या घरातील म्हणजे जे काही सदस्य आहेत त्यांच्यासाठी. कारण बघा, ज्यांना पितृदोष आहे, ज्यांना प्रखर पितृदोष आहे, ते पित्र जर असंतुष्ट असतील तर आपल्या घरातील लोकांनाही ते संतुष्ट राहून देत नाही. काही ना काही चालूच असतं बघा घरामध्ये. कधी ऍक्सिडेंट होतो, कधी आजारपण येतात, कधी काय कोणाचे विवाहाचे प्रश्न असतात. म्हणजे हे पितृ
पित्र आपले जे असतात ते असंतुष्ट असले की काही ना काही समस्या ह्या आपल्याला येत असतात. त्यामुळे भगवान विष्णूंची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपला पितृदोष हा कमी होत असतो. जर आपले पित्र संतुष्ट असतील तर ते आपल्यालाही छान राहून देतात, आपल्यालाही म्हणजे आनंदात राहून देतात आणि आपल्याला आशीर्वाद त्यांचे मिळत असतात. तर यासाठी आपण ही सेवा करायची असते. बघा, जास्तीत जास्त नामस्मरणही तुम्ही करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. ओम नमो नारायणाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं. तर बघा, जिथं विष्णू भगवान आहेत तिथं माता लक्ष्मीला यावंच लागतं. आता आपण भगवान विष्णूंची सेवा करतोय तर तुम्ही माता लक्ष्मीची सेवा या महिन्यात करू शकता. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा महिना छान आहे. बघा, विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री हे मंत्र तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकता. हे मंत्र जप केल्याने आपल्या ज्या काही म्हणजे लक्ष्मी विषयी ज्या आर्थिक अडचणी आहेत, ज्या पैशाचे कुठे अडकले असतील ते पैसे मिळायला मदत होते. ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतात. तर त्यामुळे ही माता लक्ष्मीची सेवा करायला काहीच हरकत नाही. बघा, आता हा अधिक महिन्यामध्ये म्हणजे खूप असा परमपवित्र असा महिना आहे. बघा, हा आपल्यासाठी जगपटच आहे. हा महिना 3 वर्षातून एकदा येत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये आपण म्हणजे गुरुचरित्र पारायण करू शकतो, नवनाथ पारायण करू शकतो, स्वामी चरित्र पारायण करू शकतो. यथाशक्ती तुम्ही संकल्प घ्यायचा आहे आणि संकल्प घेऊन हे पारायण करायचे आहेत. ज्यावेळेस आपण संकल्प घेतो त्यावेळेस ते पारायण आपलं म्हणजे लवकर त्याला फलप्राप्ती भेटत असते. अधिकस्य अधिक फलम असा हा अधिक महिना आहे. या महिन्यामध्ये म्हणजे या महिन्याला धार्मिक महत्व खूप आहे. धार्मिक दृष्ट्या खूप हा महिना पवित्र आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये ज्या आता असं सबब सांगू नका की ताई आम्हाला वेळ नाहीये. जे जॉबवर जाणारे असतात त्यांना जरी मोठं भागवत करायला नाही भेटलं तर तुम्ही छोटं भागवत 1-1.25 तास तुम्ही वेळ काढा दिवसभरातून आणि या सेवा नक्की करा. बघा, 3 वर्षातून एकदा हा महिना आलेला असतो. त्यामुळे आता हे वर्ष गेलं की डायरेक्ट पुढच्या 3 वर्षांनीच हा महिना येणार आहे. त्यामुळे या सेवा कोणी सोडू नका. अधिकाधिक सेवा करा. विष्णू सहस्त्रनामही तुम्ही अनुष्ठान करू शकता. यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं किंवा महिनाभरही तुम्ही करू शकता. छान विष्णू सहस्त्रनामाने पितृदोष आपला कमी होत असतो. बघा, ज्या काही विष्णू भगवानांच्या सेवा आहेत त्याने आपला पितृदोष कमी होत असतो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त या सेवेवर भर द्या. वेळ नसेल तर वेळ काढा. थोडासा सकाळी सगळे कामं वगैरे लवकर आवरून घ्या आणि सेवा करा. बघा, आपल्या स्वामी महाराजांच्याही मूर्तीवर रोज अभिषेक करा. अभिषेक केल्याचं आणि ते तीर्थ घेतल्याचे खूप म्हणजे लाभ आहे. बघा, आता तीर्थाचा मंत्र तुम्ही ज्यावेळेस अभिषेक कराल त्यावेळेस तीर्थाचा मंत्र घ्यायचा आहे. 1 चमचा तीर्थ हातात घ्यायचंय आणि अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम. आता स्वामींचा अभिषेक करतायत. श्री स्वामी समर्थ महाराज अभिषेकम तीर्थे जठरे धारम्यहम शिरसा धारम्यहम असं म्हणून ते तीर्थ पिऊन घ्यायचे आणि उरलेलं डोक्याला लावायचे. बघा, असा हा साधा आणि सोप्पा म्हणजे ही सेवा आहे. सगळी काही जास्त काही तुम्हाला करायची, कुठं जायची गरज नाही. जसं जमेल तसं करा. म्हणजे काहीच सेवा करायला नाही झाल्या तर फक्त नामस्मरण करा. येता उठता बसता काम करताना वगैरे तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरणासारखी सेवा नाही. बघा, ज्यावेळेस तुम्हाला पारायण वगैरे करायला जमत नाही त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र तुम्ही जास्तीत जास्त जरी जपला ना तरी तुम्हाला म्हणजे खूप त्याचं अनंत पटीने फळ भेटणार आहे. तर असा हा अधिक महिना आपल्या सगळ्यांसाठी एक पर्वणी आहे. बघा, छान अशी सेवेची. तर जास्तीत जास्त सेवा करा आणि त्याचा मेवा मिळवा असंच मला वाटतं. कारण सेवेपासून कोणी वंचित राहू नका. आणि ज्या वेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस आपण तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, ज्यावेळेस आपण तुपाचा दिवा लावतो त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते. जी काही आपल्या घरातली नकारात्मकता असते ती निघून जाण्यास मदत होते. तुपाचा दिवा हा सात्विक आहे त्यामुळे तो नक्कीच लावा आणि सेवा करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घ्यावं आणि जे तुम्हाला पटलं नाही ते मला परत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्हिडिओसह. श्री स्वामी समर्थ.